सो येस गाईस, रात्रीचे 9 वाजले आहेत आणि जांभवडे आमच्या गावी आम्ही अचानकमध्ये प्लॅन केलेला आहे. सो अचानकमध्ये आम्ही प्लॅन रेडी करतो तसे आम्ही आत्ताही प्लॅन रेडी केलेले आहेत. सो माझ्यासोबत आमचे भाव दोघंजण दोन भाव आहेत आणि एक आपल्या वाडीतला एक मुलगा आहे. सो अचानक भयानकमध्ये प्लॅन चिकनला आपण चिकन 65च्या पद्धतीने आता बनवणार आहोत. थोड्या वेळाने मी तुम्हाला दाखवेन असती व्हिडिओमार्फत, तुम्ही हे बघा गावी आल्यावर कशी मजा करतो आम्ही. आपल्याला आता तयारी करायची आहे, त्यासाठी आपण ही फांद्या तोडलेल्या त्या सुक्या फांद्या, जेवणाची तयारी आपली होणार आहे. तुम्ही पाहू शकता इथे ह्या बाटलीमध्ये तेल आहे, नाही तर काहीतरी वेगळं समजाल, आणि इथे चिकन वगैरे आहे. सो आम्ही आता ही एवढी लाकडं जमा केली आहेत. रात्रीचे वाजले आहेत 9. अचानक भयानक प्लॅन. दुपारी आणून ठेवलेलं चिकन आता ते मॅरिनेट करून आपण ठेवलं आहे. सो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच. आणि हे बाळा आहेत लक्ष्मीकांतजी, जे आता काड्या मोडायचं काम करत आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. तुमचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे? काय नाही, लाकडं तोडताना कसं वाटतं तुम्हाला? खूप भारी वाटतंय. पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे ना हा बाळा? आमच्या गावी एवढ्या रात्रीचं आम्ही पहिल्यांदा डेअरिंग करून अशी एक्सपिरियन्स करतो ही गोष्ट. काट्या मोडतोय, फक्त चूल बनवणार आहे तो थोड्या वेळाने, आणि मस्त चिकन 65 चुलीवरचं ताव मारणार. पाहू शकता माझ्या चारी आजूबाजूला अंधार, घनदाट अंधार, आणि ह्या जंगलामध्ये आम्ही आलो आहोत. घनदाट अंधार आहे, फक्त चंद्राचा प्रकाश आणि आमच्या टॉर्चेस. आणि आता आम्ही इथे चूल मांडतोय, तुम्ही पाहू शकता. रात्रीचे 9:30 वाजलेत. आता हे मॅरिनेट करून आणलेलं आपण चिकन पूर्ण, आता हे आपण बनवतोय. चूल आपली रेडी झाली आहे. हे रुपेश आहेत ज्यांनी ही चूल मांडली आहे. सो आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो आपल्या. यू कोकणातली पार्टी यू. सो हाय मित्रांनो, आता आपण कढईमध्ये तेल टाकून आता ती कढई आपण तापवणार आहोत. सध्या आपण सगळं सेट केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ही कढई आहे, आपण चूल बनवलेली आहे. कुछ तुफानी करते, तसं आपण अचानक भयानकमध्ये ही गोष्ट करतोय. आणि आपल्या चुलीला आपण पेटवलेली आहे अशा तऱ्हेने. मुंबईतली कार्टी आली आहेत. बघूया, चूल लगेच काय पेटणार नाही आपली, थोड्या वेळाने पेटेल. प्रयत्न आपण करत राहायचे. आपण कधी चूल पेटवलेली नाही आहे, पण तरी पण आपण हे प्रयत्न करतोय. आपली चूल आता आपण पेटवली आहे यशस्वीरित्या. आपली चूल आता पेटली आहे. तर थोड्याच वेळात आपण कढई ठेवतोय. सो अशी आपण कढई ठेवलेली आहे, आणि थोड्याच वेळात आपला काम भारी कार्यक्रम फुल चालू होणार आहे. चिकन 65. आणि आपली कढई आता मस्त तापलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण त्याच्यामध्ये पद्धतशीर असं तेल टाकूया. पद्धतशीर असं तेल टाकलेलं आहे. तुम्ही मला हा बॅटरी द्या, हे आपण बॅटरी असते पकडा. पद्धतशीर तडका लागलेला आपला, तुम्ही बघू शकता. आता आपण एक मॅरिनेट केलेलं चिकन आहे, हे बघू शकता. फुल चिकन. आपण अशा तऱ्हेने हे थोडं तेल तापायला देऊया अजून. बाळा इकडे फुल. आपण हे आता व्यवस्थितरित्या आपण हे काम केलेलं आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. सुंदरसा असा प्रयत्न केलेला आहे आपण गावच्या ठिकाणी.
मस्त असा आपण चिकन 65 रेडी करतो असं करून तुम्ही पाहू शकता. चूल सुंदरशी ही चूल भेटलेली आहे आपली. मला ते चिकन दिलं तर बरं होईल. मला अजून द्या ते, आपण वन शॉटमध्ये सगळं करून टाकूया गाईस. तुम्ही बघू शकता आपण हे चिकन टाकतोय, बघू शकता. रुपेश साहेब आपण जरा ते पुढे सरकावा. काय ते लाकडं जी आहे ती पुढे सरकावा. थोड्या काट्या टाका, बरं होईल. सुंदरसं चुलीवरचं चिकन आपण केलेलं आहे. थोडं आपल्याला शिजायला द्यायचं आहे गाईस. थोडा एक मस्त एक शिजू दे थोडा वेळ. बाकी आपले प्रयत्न सगळे सुंदर चालू आहेत. सुंदर असा हा प्रयत्न. सुंदरसा प्रयत्न आहे. तुम्ही बघू शकता गाईस. किती ब्लॅकआउट आहे बघा बऱ्याच ठिकाणी. सगळ्या ठिकाणी पूर्ण काळोख, फक्त एक चंद्र आणि एक आमची चूल, आमच्या मोबाईलची फ्लॅशलाईट. मस्त असं तरी आलेली. आता चिकन 65 तर थोड्या वेळात तयार होईल. त्या तऱ्हेने आपलं चिकन आता थोडंफार शिजतं आहे. थोडं अजून 2 मिनटामध्ये आपलं आता चिकन शिजेल. ऑलमोस्ट आता चिकन आपलं रेडी होतं आहे. सो शेवटचा एक राऊंड आहे ज्याच्यामध्ये आपण आता आग पेटवतो परत एकदा. आणि सुंदर असा चिकनचा स्वाद या निसर्गरम्य कोकणामध्ये आपण घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता विशाल जाधव इथे बसलेले आहेत. बघू शकता विशाल जाधव, हाय करा तुम्ही. सत्यसाई बाबा बनले आहेत. तुम्ही पाहू शकता. लोकेश, आपलं लोकेश लक्ष्मीकांत साहेब आहेत. सो रात्रीच्या काळोखात चंद्राच्या साक्षाने आम्ही आता इथे चिकन हे रेडी झालेलं आहे ऑलमोस्ट. आता मस्त तरी तुम्ही पाहू शकता. आणि त्याचसोबत आपले विशाल हे देखील इथे आहेत. विशाल, कसं वाटतंय? अरे एकदम भारी, एकदम मस्त. एवढं भारी वाटतं ना. आम्ही आता पहिल्यांदाच बसलोय चिकन खायला. पमूच्या हातचं ते पण. कसं वाटतंय? तुमची काय प्रतिक्रिया आहे? एक नंबर. एवढ्या अंधारामध्ये जंगलामध्ये ॲडव्हेंचर 65. येस. आणि आता आपल्यासोबत रुपेश पण आहे. रुपेश, तुम्हाला कसं वाटतंय? मस्त वाटतंय एकदम. फुल अशी पद्धतशीर असं आपलं चिकन रेडी झालेलं आहे. एक 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपलं चिकन रेडी होणार आहे आता. अशा तऱ्हेने आपलं चिकन 65 थोडी आपण ग्रेव्ही ठेवली आहे. कारण की कसं आहे ना गाईज, त्या विशाल ह्यांना थोडीशी पाहिजे ग्रेव्ही, चटणी पाहिजे. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी आहे ना ही अशी चटणी थोडीशी हलकी ठेवली आहे. पण सुंदर असं हे चिकन झालेलं आहे. आणि चूल पण आपण आता जस्ट विझवलेली आहे. तुम्ही बघू शकता रात्रीच्या अंधारात काळोखात चंद्राच्या साक्षीने आम्ही सुंदर असं हे रानातलं पार्टीचं आयोजन केलेलं आहे. आणि आता खाऊया आपण आणि ह्यांची रिव्ह्यू घेऊया आपण कशी लागते ती. अशा तऱ्हेने माझं चिकन आपण हे बनवलेलं, हे भल्या अंधारामध्ये आपण बनवलेलं चिकन, ते पण चुलीवर, हे आता आपल्याला रेडी झालेलं आहे. आणि तसेच कोकणाच्या ठिकाणी जेव्हा आपण काही गोष्टी बनवतो तर एक लोक म्हणतात इथली की ज्या जागेवर बनवतो त्या जागेसाठी आपण ते पहिला मान द्यायचा असतो. तो आपण पहिला मान हा दिलेला आहे. आणि त्यानंतर आपण आता चिकन खायला सुरुवात करतोय. संपलेलं आहे. खूप सुंदर अशी चव होती. मस्त, एकदम टेस्टी. खरंच नक्की चांगलं होतं मनापासून. व्ह्यू साठी नाही, नक्की सांग. एकदम क्लिअर आहे. म्हणजे एवढी टेस्ट आम्ही पमूच्या हाताची पहिली खाल्लेली आहे. आणि ह्याला खरी टेस्ट आणि अजून पण ह्यालाच खाणार खरी आहे आम्ही. टेस्ट आहे. हो ना.
चूल पण आपली आता थोड्या वेळात विजेल. हा बोला. आणि पंबू एवढा चांगला कुक आहे ना, एकदम भारी कलेजी फेटा वगैरे सगळं बनवतो. एकदम भारी बनव चिकन तर असं वाटतं बोटो चुपवी. क्या बात आहे, क्या बात आहे. तुला कसं वाटलं? ऋषिकेश साहेबांनी एक नंबर चिकन बनवलंय. फुल धमाल आली इथे जंगलामध्ये. एक नंबर. तुम्ही बघू शकता किती अंधार आहे. अंधारी राती आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे.